नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का तुम्हाला खूप महत्वाचं काम आहे किंवा थकवा आलाय, पण मित्राचा फोन येतो, अरे चल ना बाहेर जाऊया. तुम्हाला आतून ओरडून सांगायचं असतं की नाही जमणार, पण तोंडातून शब्द निघतो, हो ठीक आहे मी येतो. आणि फोन ठेवल्यानंतर तुम्हाला स्वतःचाच राग येतो. मी परत का अडकलो, मी नाही का म्हणू शकलो नाही. मित्रांनो, जर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असाल तर तुम्ही एका मोठ्या सापड्यात अडकले आहात. याला म्हणतात पीपल प्लीजिंग. वॉरन बफे म्हणतात यशस्वी लोक आणि अतियशस्वी लोक यांच्यात फरक हाच आहे की अतियशस्वी लोक जवळपास प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत असतात. च्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की नम्रपणे नाही कसं म्हणायचं, जेणेकरून समोरच्याला रागही येणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल. हा व्हिडिओ तुमचं आयुष्य सोपं करणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या फालतू कामाला हो म्हणत असता तेव्हा तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामाला नाही म्हणत असता. एव्हरी टाइम यू से यस टू समथिंग अनइम्पॉर्टंट यू आर सेइंग नो टू युअर सक्सेस. आपल्याला वाटत असते की नाही म्हणलो तर संबंध तुटतील, लोक आपल्याला वाईट समजतील, पण सत्य परिस्थिती उलट आहे. जी लोक स्पष्टपणे नाही म्हणतात त्यांचा आदर वाढतो. लोकांना कळतं की या माणसाच्या वेळेला किंमत आहे, हा उपलब्ध नाही आहे. जी लोक नेहमी हो हो करतात त्यांना लोक गृहीत धरतात. त्यामुळे नाही म्हणणं स्वार्थीपणा नव्हे तर तो एक स्वाभिमान आहे. आता प्रश्न येतो की तोंडावर नाही कसं म्हणायचं. भांडण न करता नाही म्हणण्याच्या या 3 पद्धती बघा. पहिली पद्धत आहे वेळ मागून घ्या. जर तुम्हाला लगेच नाही म्हणायची हिंमत होत नसेल तर वेळ मागून घ्या. कोणी काही काम सांगितलं तर त्यांना सांगा मी थोडा व्यस्त आहे, मी माझे शेड्यूल बघून तुम्हाला 5 मिनिटात कळवतो, किंवा मला थोडा विचार करू दे. ते 5 मिनिटं तुम्हाला विचार करायला वेळ देतात आणि 5 मिनिटानंतर नाही म्हणणं तोंडावर नाही म्हणण्यापेक्षा जास्त सोपं असते. दुसरी पद्धत आहे खोटं बोलू नका. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे माझी आई आजारी आहे किंवा माझी गाडी पंक्चर आहे. खोटं बोलून तुम्ही स्वतःला गिल्टी फील करून घेता आणि नंतर पकडले जाण्याची भीती असते. त्याऐवजी डायरेक्ट बट पोलाइट बना. सासर सांगा अरे मला यायला आवडलं असतं पण आज माझं काम खूपच बाकी आहे त्यामुळे मला जमणार नाही. जेव्हा तुम्ही प्रामाणिक कारण देता तेव्हा समोरचा माणूस ते समजून घेतो. तिसरी पद्धत आहे पर्याय सुचवा. काम न करा पण व्यक्तीला नाही. जर तुम्हाला त्या व्यक्तीची मदत करायची आहे पण आता वेळ नाही आहे तर तुम्ही पर्याय देऊ शकता. उदाहरणार्थ, जर मित्राने पैसे मागितले आणि तुम्हाला द्यायचे नसतील तर म्हणा मी तुला पैसे तर नाही देऊ शकत पण दुसरी काही मदत हवी असेल तर सांग मला. किंवा जर कोणी भेटायला बोलावलं असेल, आज नाही जमणार, आपण पुढच्या रविवारी भेटूया का. त्यामुळे तुमचं नाही समोरच्याला अपमानित वाटत नाही. मित्रांनो, सुरुवातीला नाही म्हणायला त्रास होईल पण एकदा सवय झाली की तुम्हाला एक वेगळाच स्वातंत्र्य मिळेल. आजपासूनच प्रॅक्टिस करा. एका अनावश्यक गोष्टीला नाही म्हणा, मग ती सोशल मीडिया असो किंवा न आवडणारी चर्चा. तुम्ही आजपर्यंत कोणत्या गोष्टीला नाही म्हणू शकला नाहीत, तुमची स्टोरी मला कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो कोणालाच नाही म्हणू शकत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वाभिमानाने जगा आणि गरज पडेल तिथे बिनधास्त नाही म्हणा.